परीक्षणासाठी किंवा एखादं मत जाणून घेण्यासाठी जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आपण जातो तेव्हा त्याचे सुद्धा काही विचार असतात, नाही का सर? म्हणजे एकदा काय झालं, एकदा एक बायको आपल्या नवऱ्याला असं म्हणाली की मी काल डॉक्टरकडे गेले होते आणि डॉक्टरने मला असं सांगितलं की तुम्हाला हवा पालट करण्यासाठी स्वित्झर्लंड, पॅरिस, लंडन किंवा अशा कुठच्या तरी अशा निसर्गरम्य ठिकाणी जायचं आहे, तर आपण कुठे जाऊया? तर नवरा म्हणाला, दुसऱ्या डॉक्टरकडे. म्हणजे काहीतरी बदलायला हवं हे त्यांनी ठरवलं होतं. आपणही काहीतरी बदलणार आहोत, म्हणजेच वाईल्ड कार्ड एंट्रीने आणखीन एका अप्सरेला या रंगमंचावरती अवतरताना पाहणार आहोत. पण त्याआधी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आरती सोळंकी हिचं. माइंड इट. क्या माइंड इट? कभी अपना खुद का माइंड यूज किया? ఇంకేం చేశారేటే? माइंड. आरती, काय? तू आणि उर्मिला दोघींनी रिंग मागितली होती. तिला ती रिंग दिली, तुला हे गाणं दिलं. बघ ना. हो ना? मग तुला ती रिंग हवी होती? नाही म्हणलं जाऊ दे, तिला घेऊ दे. नाही, दिली तू नाही, ते रिंग ऑपरेट करणाऱ्याने दिली. त्याने बघितलं कोण बसणार आहे, हा मग तिला द्या, हिला गाणं द्या. हो ना? हा, असंच काहीतरी असू शकतं. ह्याच्यामध्ये काय घडत होतं ग ह्या पूर्ण गाण्यामध्ये? काय डान्स केला मी गाण्यावर? हो, पण काय काय केलंस तू? हे बघ, बघितलंस तू? असा गॉगल घातलास. जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. रिंगा रिंगा मस्त गाणं होतं, एकतर खूप एन्जॉय केलं मी, आणि तुझा परफॉर्मन्स तर लाजवाब. थँक्यू. आरती, आज मला नाच दिसला तुझा छान. थँक्यू. आणि एस्पेशली तो गॉगल. पण धमाल आणलीस तू या परफॉर्मन्स मध्ये. थँक्यू. कीप इट अप. थँक्यू. आरती, तू खूप छान छान परफॉर्मन्सेस केलेस आणि तुझा प्लस पॉइंट इज
तुझा फेस बेसिकली, आणि तू इतकी सॉलिड परफॉर्मर आहेस की तू सगळ्यांना असं धरून ठेवतेस ऑडियन्सला. तर आजचा छान होता परफॉर्मन्स, पण मला थोडं असं वाटलं, एक तर एकाच जागी झाला मुवमेंट, तू नाचलीस ऑफकोर्स, दे वॉज डान्स आणि तू क्लिअर करत होतीस, पण एक पोचतो ना असं इथपर्यंत, अरे खूप मज्जा आली एक्सेप्ट ती लास्ट मुवमेंट, मला अशी खूप मज्जा नाही आली. इट वॉज गुड. थँक्यू. पाहूया तुला किती मार्क्स देतोय मयूर वैद्य. 7 मार्क्स मिळालेले आहेत मयूर कडून. थँक्यू. आणि फुलवा 7 मार्क्स दिलेले आहेत फुलवाने देखील. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेज नुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. आरती, बऱ्याचशा लोकांना नाही कळणार की तुम्ही खरंच विसरला होतात म्हणून, पण मलाही कळलं नसतं, पण मला एका गोष्टीमुळे ते कळलं, आणि ती गोष्ट म्हणजे हा ताल असतो आपला डान्स करायचा. करेक्ट आहे? तुम्ही विसरल्यानंतर तुम्ही काहीतरी वेगळं करायला सुरुवात केलीत, आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा आठवलं तेव्हा तुम्ही हा ताल पकडलात. हा ताल तुमच्याकडनं जेव्हा पकडला गेला तिकडेच मी तुम्हाला पकडलं की तुम्ही विसरलात, आणि ह्या तालानंतर तुम्ही परत ह्या तालावरती आलात, ते डायलॉग पोर्शन नंतर पुन्हा म्युझिक सुरू होतं तेव्हा आलात. ॲक्च्युली करेक्ट? करेक्ट. तर त्याची काळजी घ्यायची. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. लज्जा मालिकेतील काही कलाकार येथे उपस्थित आहेत. आपली अत्यंत आवडती मालिका आहे आणि त्याच्यात शलाका ही भूमिका करणारी शाल्मली टोळे, तिला विचारूया कसं काय वाटलं. रिंगा 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 संपतच नव्हतं ते. आरती, तू डान्स शिकली आहेस? तू कसली भारी नाचतेस माहितीये का तुला? तू खूप ईज मध्ये आणि खूप मस्त नाचतेस. तुझ्या चेहऱ्यावरती ते टेन्शन अजिबात दिसत नाही, आणि दॅट इज द बेस्ट थिंग. त्यामुळे मी खूप एन्जॉय केला, मला खूप आवडला. एक गोष्ट जाता जाता मला इकडे नमूद करावीशी वाटते. तू कसा गॉगल घातलास परत एकदा दाखव. दाखव. क्या बात आहे. तशी जगातली सगळ्यात फास्टेस्ट गिरकी किंवा चक्कर मला मारता येते. बघायचे? हो. हे बघ. परत दाखवू शकतो. बदलो. जसं तू गॉगल घालू शकतेस ना, तशीच मी गिरकी मारू शकतो. काही बोलू नकोस.